नमस्कार श्रोते, आपण पाहतोय दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपल्या सोबत आहेत आमचे सारखणीचे प्रतिनिधी दाऊद चौस आणि काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा संपन्न। आनंद मेळाव्याचे आयोजन कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे हे होते। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक इस्रो चंद्रयान तयार केले होते, त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले। आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध व्यंजनांचे स्टॉल लावले होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्यासह प्रमुख पाहुणे यांनी व्यंजनांच्या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केले। यावेळी पालक, माता पालक, पिता पालक विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा स्टॉलचा आस्वाद घेतला। यानंतर आलेल्या माता पालक यांचं हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये कुमारेश्वर बाबा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले। या आनंद मेळावा कार्यक्रमास पालक, माता पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। My name is Afshar Rashid Fazlani. Equipment room, the room that control missile, fuel tank, water plus alcohol mixture. Thruster. A thruster is a propulsion device used to altitude control or long duration low thrust acceleration, often as part of a reaction control system. आपण आपल्या शाळेतर्फे राबवत आहात आणि या लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ काय आहे, चांद्रयान काय आहे, या सर्व गोष्टी आपण माहिती करून देत आहे। याबद्दल मी आपले आभार मानतो की विद्यार्थ्यांना कुतूहलता ह्याच वयापासून असते, लहान वयापासून असते। चांद्रयान काय आहे, या प्रत्येक गोष्टी आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन, वेगवेगळे विषय घेऊन आपण या शाळेमार्फत नेहमी येत असतात। तसेच आज पालकांचाही आपण पालक मेळावा ठेवलेला आहे। मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकूचाही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या छोट्याशा सारखणीसारख्या म्हणजे गावामध्ये असे विविध उपक्रम राबवून आपण शहरालाही मागे टाकत आहात। याबद्दल आपलं परत एकदा मी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं असेल की या परिस्थितीमध्ये आपली शाळा जे काही उपक्रम राबवते हे तुम्ही लक्षात घ्या, त्या रुजवून घ्या मनामध्ये आणि त्या पद्धतीने वाटचाल करा। सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना असेल की शिक्षक जे आहेत, जे काही उपक्रम राबवतात त्यांना प्रश्न विचारणे, कुतूहलपणे सगळ्या गोष्टी माहिती करून घेणे ह्या सुद्धा गरजेच्या आहेत। परत एकदा मी कुमारेश्वर स्कूलचं धन्यवाद देतो की आपण नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना चांगलं मार्गदर्शन, चांगल्या गोष्टी सांगत असतात आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा मी कुमारेश्वर स्कूलचं धन्यवाद देतो। जय हिंद।